काव्याच्या ह्याच्यात असं पाहिलेलं की काव्याला जुळी मुलं होणार हे आम्हाला कळत होतं, कारण ती एक मूल तुम्हाला देणार असं होतं. तर आत्ता तुमच्या ह्याच्यात काय असं आहे की एकच मूल? हो, त्यांनीच ठरवलंय आणि आताही त्यांना असं वाटतंय की कोणीतरी कोणाला तरी मूल देणार आहे. मी विचार करतो हे मला कसं माहित नाही म्हटलं असं होणार होतं. नाही, पण मला असं वाटतं की मला गंमत वाटते जेव्हा की असे काही प्रोमो येतात आणि मी कमेंट्स बघते जेव्हा, आणि मला अरे किती पुढचा विचार करून ठेवलाय सगळ्यांनी. सो खूप इन्व्हॉल्व्ह असतात प्रेक्षक, आणि छान वाटतं त्यांच्या Exactly. कमेंट्स वाचताना. मला पण मजा येते कधी थोडं वाईटही वाटतं, कधी वाटतं की अरे थांबा, तुम्ही लगेच निष्कर्षावर पोहोचू नका, अजून बऱ्याच गोष्टी व्हायच्या. आणि मी बेसिकली मी कमेंट्स वाचत नाही, पण आज कसं जेव्हा जेव्हा आम्ही ते कोलॅब ऍक्सेप्ट करतो चॅनलचं, तेव्हा ऑटोमॅटिकली नोटिफिकेशन मध्ये ते समोर दिसतं, त्यामुळे ते नोटिफिकेशन मध्ये वाचल्या जातात कमेंट्स. तर आज मी काहीतरी वाचले तर त्यांनी एकाने तर स्क्रीन प्लेच लिहिलाय पूर्ण, एकाने तर लिहिलंय की संपला, यांच्याकडे आता संपलाय सगळं काहीतरी. तर मला इतकं इंटरेस्टिंग वाटतं ना, आणि मला असं वाटतं ना की जेव्हा हे मी जसं तुला मगाशी म्हटलं की 2 मिलियनला गेल्या 6 तासांमध्ये, त्याच्यावरती कमेंट्स सुद्धा एक 250-300 कमेंट्स झाल्यात. तर मला इतकं छान वाटतं ना की लोक तेवढे इन्व्हॉल्व आहेत शो मध्ये. ते त्यांना भले त्यांच्या डोक्याप्रमाणे ते काहीतरी लिहितायत तिथे किंवा कमेंट करून त्यांची मनातली खतखत ते बाहेर काढत असतात तिथे, पण मला असं खूप छान वाटतं की याचा अर्थ ते शो मध्ये इन्व्हॉल्व आहेत. आणि खूप अटॅच्ड आहेत. Nice. हो. पण मला आता सांगा की आता तुमचा एकीकडे ट्रॅक चालला आणि एक रम्या आता घरात वेगळंच एक कारस्थान रचते. नंदिनीला विचारायचं आहे, ती नेहमी हे घर एकत्र ठेवते आणि आम्ही बघतोय की ती खूप याच्यासाठी धडपडत असते. आत्ता जर तिने काही केलं तर काय नंदिनी स्टँड घेऊ शकते असं? ऑफकोर्स नंदिनी आता ती काय करते रम्या, बोलून नाही, करून दाखवते. बघा. सो रम्या एक्झॅक्टली काय करणार आहे ते माहित नाही, पण सुरुवातीपासूनच रम्याच्या विरोधातच नंदिनीचं मत कायम होतं. तिला असं कधीच वाटलं नाही की रम्या पॉझिटिव्ह झाली आहे, ती बदलली आहे किंवा काय, कारण तिला माहीत होतं की रम्या कशी आहे एक्झॅक्टली. सो ती कधीच तिच्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करत नव्हती, आणि पुढेही तिने काहीही केलं तरी नक्कीच ती त्याचा विरोध करणारच, असं त्याच्यासाठी ती स्टँड घेणारच. या सगळ्यामध्ये तू किती काळजी घेणार आहे नंदिनीची जीवा म्हणून? अरे खूप काळजी आहे, कारण बाबा होणार म्हणजे आई बाबा होणार नाही तेव्हा आम्ही दोघंही किती डिप्रेस झालो होतो हे गेल्या काही एपिसोड मध्ये सगळ्यांनी बघितलंच आहे. हो. तर त्यामुळे आता बाबा होणार म्हटल्यावर त्याची एक वेगळी एक्साइटमेंट असणार आहे, आणि त्याचाच एक पार्ट जो तुम्ही आज शूट केलाय की मी तिला एक छोटासा सरप्राईज देतोय, तिथून ती सुरुवात आहे. तर पुढे जाऊन तर अजून खूप काही काही होणार आहे. बापरे. खऱ्या आयुष्यात हे सगळे अनुभव घेताना मलाही खरं विचारायचं की जेव्हा कळालं होतं की खऱ्या आयुष्यात प्रेग्नेंट होती, तेव्हा तो सुखद धक्का कसा होता? तेव्हा नवऱ्याच्या काय प्रतिक्रिया अशा पटकन आलेल्या होत्या? नाही, आम्ही खूप शॉक्ड होतो, आणि मी तुला खरं सांगू का, जेवढं इथे ड्रामटाइज्ड करतो ना आपण, खऱ्या आयुष्यात तसं होत नाही, कारण पहिले काही दिवस तर शॉकमध्येच जातात की हो अच्छा असं. आणि मी तिथे होते, USA मध्ये होते, आणि तेव्हा कोविड सिच्युएशन होती. तर मी आणि माझा नवरा आम्ही दोघांनीच खूप गोष्टी एकत्र केल्या आहेत, म्हणजे अगदी डिलिव्हरीपर्यंत पण माझ्यासोबत फार लोक कोणी नव्हती. सो खूप गोष्टी, आणि मी तुला हे सांगते, मी ना एवढी काळजी म्हणजे माझ्या नवऱ्याने माझी खूप काळजी घेतली, पण मी खूप बिनधास्त होते. म्हणजे आम्ही खूप फिरलो, आणि मी इतका प्रवास आयुष्यात केला नाही जेवढा मी प्रेग्नन्सीत केला, आणि मी सगळ्या प्रकारचं खाणं खाल्लं. सो असं काहीच नाही. ओके. आम्हाला आमच्या फॅन्सने तुम्ही कॅमेरा फिरवा, आमच्या फॅन्सने ना एनव्हलप मध्ये काहीतरी पाठवलंय प्रत्येकाला. सो मला खूप छान वाटतं हे सांगताना की खूप मी एन्जॉय केली माझी खरी प्रेग्नन्सी, आणि मला आता माझी मुलगी 4 वर्षाची झाली आहे. सो खूप काळ लोटला आमचा. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.